स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाला रविवार 12 जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा 428वा जन्मोत्सव साजरा होतोय। सकाळी सूर्योदयाच्या वेळी जिजाऊ माँसाहेबांना जिजाऊचे वंशज शिवाजी राजे जाधव यांच्यासह विविध मान्यवरांनी जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या राजवाड्यात अभिवादन केले। यावेळी जिजाऊ वंशज लखोजी राजे जाधवांचे तसेच जिजाऊ प्रेमी अभिवादन करत जय जिजाऊ जय शिवरायचा नारा देत प्रेमी आनंदाचे वातावरण आहे। या उत्सवासाठी देशभरातील हजारो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येत आहेत। सकाळपासूनच जिजाऊंच्या जन्मस्थळावर शिवप्रेमींची आणि जिजाऊ प्रेमी यांची रीघ लागली आहे। तर जिजाऊ जन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असून या उत्सवासाठी देशभरातील लाखो जिजाऊ प्रेमी जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी येतात। मराठा सेवा संघाच्या वतीने दुपारी सांस्कृतिक कार्यक्रम आणि पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे। केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश असणार आहे। शिवाय मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा सेवा संघाचा सर्वोच्च मानला जाणारा मराठा विश्वभूषण आणि जिजाऊ या पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित केले जाणार आहे। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा। आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रीयन नव्हे तर सर्व भारतीय हिंदुस्थानातील सर्व जनतेला आम्ही सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, मेहुणा राजा, आडगाव राजा, किनगाव राजा, उमरेड, जवळखेड आमच्या या ज्या शाखा आहेत या बाजूच्या या सर्वांच्या वतीनं आम्ही तुम्हाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो। आणि खऱ्या अर्थानं ज्या मातेनं छत्रपती शिवराय घडविले, छत्रपती शिवरायांनी आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि ती पुण्याची पहाड उपटून अंधश्रद्धेला मागे टाकून जिजाऊ माँसाहेबांनी एक मोठ्या स्वराज्याची निर्मिती शिवरायांच्या हातून निर्माण केली। त्या शिवरायांना सुद्धा आजच्या दिनी मानवंदना देतो आणि आपल्या सर्वांना जिजाऊ जन्मोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि या सिंदखेड शहरामध्ये आजही अकोमोडेशनची चांगली व्यवस्था नाही। मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करेल की या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या व्यवस्था शासनानं निर्माण केल्या पाहिजे। ज्या माध्यमातून जिजाऊ भक्त जे लाखो जिजाऊ भक्त या ठिकाणी येतात त्यांची थांबण्याची, त्यांना चांगल्या सुविधा या ठिकाणी निर्माण होण्यात एवढीच आपल्या मार्फत मी त्यांना विनंती करतो। आणि त्यांना जिजाऊ माँसाहेब सदिच्छा देव, त्यांचंही राज्य चांगल्या पद्धतीने चालू, परंतु त्यांनी जिजाऊ जन्मोत्सवासाठी चांगल्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी निर्माण कराव्या अशी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय शिवराय। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।